नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या साडी कव्हरची कटिंग आणि स्टिचिंग। तशी तर मी तुम्हाला या साडी कव्हरची खूपदा कटिंग स्टिचिंग शेअर केली, पण जेव्हा ऑर्डर येते तेव्हा मी परत तो व्हिडिओ शेअर करते। आणि ऑर्डर तुम्हाला करायची असेल या साडी कव्हरची तर तुम्ही मला 9356069506 या आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती डायरेक्ट मेसेज करून तुमची ऑर्डर बुक करू शकता। साडी कव्हर असू द्या, यामधला वापरणारा या अस्तरचा कपडा असू द्या, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला ऑर्डर देऊ शकता। आणि याच्यामध्ये ना टोटल आपल्या 7 साड्या बसतात। आणि ज्या ताईंनी आपल्याकडून हे जे पाऊच घेतलं ना मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं, त्याच ताईंची साडी कव्हरची पण ऑर्डर आहे। आणि तुम्हाला पण माझ्याकडून साडी कव्हर खरेदी करायचं असेल तर तुम्ही मला ना माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती डायरेक्ट मेसेज करू शकता। स्क्रीनशॉट काढा आणि सांगा की अशा पद्धतीचं साडी कव्हर पाहिजे। आणि व्हॉट्सअपला तुम्हाला मी कॅटलॉग पण बघायला भेटते, अजून इतर जे कोणते माझ्याकडे प्रोडक्ट आहेत त्याचे। आणि नॉन कपडा बघा या पद्धतीचा आहे, खूप चांगल्या क्वालिटीचा आहे। तुम्हाला पण माझ्याकडून जर अशा पद्धतीचं नॉन खरेदी करायचं असेल ना, चांगल्या क्वालिटीचं बघा, एकदम कडक आहे बघा, म्हणजे खूप रफ आणि टफ क्वालिटीचा आहे नॉन। एकदम चांगल्या क्वालिटीचाच कपडा मी देत असते। पाहिजे असेल तर तुम्ही याच्यासाठी पण तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता। आणि मध्यभागी मी 1 mm चं रबर शीट वापरलेलं आहे, ठीक आहे। आणि मेन फॅब्रिक म्हणून वेलवेटचा कपडा वापरते, जो की खूप चांगल्या क्वालिटीचा असतो, कॉस्टली जातो पण बॅगी खूप टिकाऊ आणि मजबूत बनतात। आणि जो कस्टमर कपडा सिलेक्ट करतील ना तोच कपडा मी म्हणजे कलरचा कपडा देत असते। तर चला आता जास्त वेळ न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। व्हिडिओ युजफुल वाटला, आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा। आणि लाईक केल्यानंतर हाईटचे जे पॉईंट असतात ना ते पण देत चला। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर मैत्रिणींनो, आजच्या आयडियासाठी बघा मी इथे मेन फॅब्रिक म्हणून वेलवेटचा फॅब्रिक घेतलेला आहे, मध्यभागी रबर शीट ठेवून घेतलेला आहे। आणि अस्तरसाठी नॉनचा कपडा ठेवलेला आहे, जो की खूप चांगल्या क्वालिटीचा आहे बघा, रफ आणि टफ क्वालिटीचा आहे। रबर शीट आहे जे की आपल्या मशीनवरती आरामात चालतं। आणि हे वेलवेटचं फॅब्रिक आहे, हे पण खूप चांगल्या क्वालिटीचं आहे। हे जी रुंदी आहे बघा 16 इंच आणि लांबी आहे 28 इंच, ठीक आहे। तर 16 बाय 28 इंचचा हा पीस आहे, यावरती आपण तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घेऊ। आणि त्यानंतर अजून एक आपल्याला पीस लागणार आहे। तर ह्याचं पण बघा, सर्वात खाली नॉनचा कपडा, मध्यभागी रबर शीट आणि वरतून वेलवेटचा कपडा ठेवून घेतलेला आहे। आणि 6 इंच आणि लांबी घेतलेली आहे 37 इंच। तर 6 बाय 37 इंचचा हा पीस आहे आणि हा 16 बाय 28 इंचचा। तर ह्या दोन्ही पार्टवरती आपण क्विल्टिंग करून घेऊया। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, या दोनही पार्टवरती आपण तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेली आहे, ठीक आहे। आणि या पार्टवरती पण आता ही जे पार्ट आहे ना, ह्याचं माप मी कसं काढलं होतं ते सांगते। जर लांबीनुसार आपण हा पार्ट आहे तो या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा। तर जिकडनं 28 इंच लांबी होती त्या साईडने मी हा पार्ट फोल्ड केला, एक सेंटरला मार्क करून घेतलं, तुम्ही हवं तर कट देऊन घेतला तरी चालेल। आणि सेंटरपासून आपल्याला 3 इंच इकडे आणि 3 इंच तिकडे अशी ही मार्किंग करून घ्यायची आहे। इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने। आता बघा, हे जे मधलं अंतर भरत आहे हे आहे आपलं 6 इंच, म्हणजे आपण त्या कापडाची रुंदी घेतली होती 6 इंच, ठीक आहे। आणि लांबीचं मेजरमेंट काढण्या अगोदर मी इथे कडेला आहे ना अगदी थोडासा राऊंड शेप आहे तो अशा पद्धतीने मार्क करून घेत आहे। आणि जशी मार्किंग केली तशी त्याची कटिंग करून घेत आहे। चारही कॉर्नरला आपल्याला अगदी थोडासा राऊंड शेप आहे तो अंदाजानेच मार्क करून घ्यायचा आणि तसेच चारही कॉर्नर कट करून घ्यायचे आहे। आता त्यानंतर आपल्याला साईडचं माप काढण्यासाठी बघा, ह्या पॉईंटपासून तर इकडच्या पॉईंटपर्यंतचं माप मोजून घ्यायचं। तर हे भरत आहे माझं 36 इंच, ठीक आहे। तर त्यामध्ये मी 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे, म्हणजे 37 इंच लांबी घेतलेली आहे। असं आपण या साईड पार्टचं माप काढलेलं आहे बघा, 36 इंच लांबी आणि 6 इंच रुंदी, ठीक आहे। आता आपल्याला इथे 36 इंचाचीच झीप लागणार आहे। झीप थोडीशी वाढव घेतलेली आहे मी, कारण की दोन्ही कडेला आपल्याला एक रनर आहे ते वळून घ्यायचं आहे त्यासाठी। आता त्यानंतर आपल्याला इथे 1 इंच रुंदीची परत नॉनची पट्टी आहे ती ठेवून घ्यायची झीपच्या रॉंग साईडने, म्हणजे झीप आपली अगदी फिनिशिंगमध्ये स्टिच व्हावी त्यासाठी, ठीक आहे। हे ऑप्शनल आहे मैत्रिणींनो, कारण की कापडाचे कोणतेच धागे निघत नाही, त्यामुळे ही पट्टी नाही लावली तरी पण चालतं। पण बघा, आतल्या साईडने आपण दाबटीप देताना असं टर्न केलं ना, मग ती झीप आहे ती अगदी फिनिशिंगमध्ये स्टिच व्हावी त्यासाठी मी ही पट्टी आहे ती लावून घेतलेली आहे। आणि ऑर्डरची बॅगीसाठी मी शक्यतो फिनिशिंगमध्येच काम देते। आता बघा, ही जी उरलेली पट्टी आहे ती आपल्याला आतमध्ये डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायची आहे बघा या पद्धतीने, ठीक आहे। तर झिप स्टिच करून झाली। आता त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 2 रनर वळून घ्यायचे आहे, एक या साईडने आणि एक त्या साईडने, ठीक आहे।
आणि एक्स्ट्राची झिप आहे ती आपण कट करून घेऊ. दुसऱ्या साईडने पण हे रनर वळून घेतलं, एक्स्ट्राची झिप कट केली. आता हा पार्ट जोडायचा कसा ते सांगते, ठीक आहे. आणि रनर पण खूप चांगल्या क्वालिटीचे आहे. आता झिप लावल्यामुळे हे जे रुंदीचं अंतर आहे ना 6 इंच, तर ते वाढलेलं होतं. आता जेवढं अंतर वाढलं आहे ना तेवढं मी मार्क करते 6 इंचावर आणि एक्स्ट्राचा कपडा आपण कट करून घेऊ, ठीक आहे. आता जिकडनं आपण मार्किंग केली होती बघा, मी परत तुम्हाला हे 6 इंच राहिले कट करून ते माप मोजून दाखवलं. आता बघा रुंदीच्या साईडने रुंदीची बाजू ठेवून घ्यायची, इकडची नंतर घेऊ, कारण की जोडत आल्याच्या नंतर मग बघू आपण वाढव झाला तर कट करून घेऊ तो. आता इथे पण मी परत नॉन पट्टी आहे ती ठेवून घेत आहे, म्हणजे अगदी फिनिशिंग सहित शिवावी आपली बॅग किंवा दिसावी त्यासाठी, ठीक आहे. आणि झिपच्याच साईडने मी अगोदर हा पार्ट आहे तो बघा स्टिच करून घेत आहे, ठीक आहे, या पद्धतीने. आणि कॉर्नरवरती आलं ना तर सुई कॉर्नरमध्येच गुंतवून ठेवायची आणि मग हा कपडा टर्न करून घ्यायचा. बघा इथे आल्यानंतर पण अगदी हळू दाखवते. आता बघा इकडनं आपला जेवढा कपडा वाढव झालेला आहे ना तेवढा आपल्याला कट करून घ्यायचा आहे, ठीक आहे. आणि रुंदीच्या साईडने स्टिच करताना परत मी इथे नॉन 1 इंच रुंदीची पट्टी आहे ती ठेवून घेत आहे आणि पायपिंग करून घेऊ आपण खालच्या साईडने, म्हणजे फिनिशिंगमध्ये स्टिच व्हावी त्यासाठी, ठीक आहे. आता आपली झिपवाली साईड आहे ती स्टिच झाली. आता बॉटमची साईड आपण स्टिच करत आहोत, तर बॉटमची साईड स्टिच करताना मी परत इथे पायपिंगसाठी 1 इंच रुंदीची नॉनचा कपडा घेतला आहे, तो या पद्धतीने स्टिच केला आहे. अगोदर आपल्याला म्हणजे बॉटमची साईड स्टिच करताना ना दोन्ही कडेचा पार्ट अगोदर स्टिच करायचा असतो आणि मग मधला, म्हणजे तेव्हा आपलं व्यवस्थित हे जे परफेक्ट स्टिचिंग आहे ती येत असते. बघा आता इकडची कड आहे ना ती अगोदर मी स्टिच करते, तिकडची कड मी अगोदर स्टिच केली होती, ठीक आहे. तर बघा या पद्धतीने दोनही कडा आहेत ना ते आपण स्टिच करून घेतलेले आहेत. आता ही बाहेर काढते आणि तुम्हाला दाखवते बघा, ठीक आहे. दोन्ही कडेने स्टिच केला. आता पायपिंगची पट्टी आणि राहिलेली जी मधला पार्ट आहे ना ते आपल्याला सोबतच स्टिच करून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे काय होतं, आपल्याला कपडा म्हणजे कमी जास्त होत नाही आणि कुठेही चुनी वगैरे प्लेट्स वगैरे येत नाही, व्यवस्थित अशी स्टिचिंग आपल्याला करता येते. तुम्ही पण डायरेक्टली स्टिच नका करू, अगोदर दोन्ही कडा स्टिच करा बॉटमच्या बाजूने स्टिच करताना आणि मग पूर्ण राहिलेली बाजू अशा पद्धतीने स्टिच करून घ्या, ठीक आहे. आणि मी पायपिंगची पट्टी पण सोबतच स्टिच करून घेतलेली आहे, म्हणजे आपल्याला डबल टिप मारावी लागू नये त्यावरती त्यासाठी. तर या पद्धतीने स्टिच झालं. आता ही पायपिंगची पट्टी आहे ना ती आपल्याला अशी वरती टर्न करून घ्यायची आणि इकडनं पण स्टिच करून घ्यायची आहे. तुम्ही सिंगल फोल्ड करा किंवा डबल फोल्ड करा, कारण की नॉनचे धागे निघतच नाही. तर मी स्टिच करून घेते पायपिंग आणि मग दाखवते, ठीक आहे. तर अशा प्रकारे मैत्रिणीनो इकडच्या साईडनी राहिलेली जी पायपिंग होती ना ती मी कंप्लीट करून घेतलेली आहे. आता त्यानंतर आपल्याला ही मेन झिप आहे ती ओपन करून घ्यायची आणि ही बॅक राईट साईडला टर्न करून घ्यायची आहे. आणि आता या झिपच्या साईडनी ना आपल्याला यावरती अशी दाबटीप देऊन घ्यायची आहे बघा, या पद्धतीने, ठीक आहे. म्हणजे हा जो झिपवाला पार्ट आहे तो आपला असं स्टिचिंगमध्ये येणार नाही, पूर्ण आपण इथून दाबटीप देऊन घेऊ. आणि तुम्ही एवढ्या विश्वासाने माझ्यावरती विश्वास ठेवून बिनधास्त ऑर्डर बुक करताना त्यासाठी मी तुमचे खूप मनापासून आभार मानते. आणि तुमचा विश्वास मी असाच कायम टिकवून ठेवील. आणि ज्या कोणत्या ताईंना अशा पद्धतीचं साडी कवर घ्यायचं असेल ना त्यांनी नक्की मला 9356069506 हे आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करू शकता. तर या पद्धतीने आपली दाबटीप पण देऊन झालेली आहे. आता त्यानंतर आपल्याला ही बॅग आहे ती राईट साईडला टर्न करून घ्यायची आणि बघा किती प्रॉपर आणि फिनिशिंग सहित अगदी वर्षानुवर्ष टिकणारं साडी कवर स्टोरेज बॅग आहे ते आपलं बनून तयार झालं आहे. आणि याच्यामध्ये टोटल आपल्या 7 साड्या बसतात. आता याला आपल्याला अजून हँडल लावायचं बाकी आहे, तर ते पण सांगते. त्यानंतर मैत्रिणींनो बेल्टसाठी मी इथे बघा 9 इंच लांबी आणि 4 इंच रुंदीचे हे 2 फॅब्रिक घेतलेले आहे. 2 इंच मेजरमेंट सेमच आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला बेल्ट स्टिच करून घ्यायचं आहे. इकडनं आपल्याला असा दोन्ही कडेला लावून घ्यायचं आहे. ह्या बाजूचा सेंटर काढायचा, सेंटरपासून 2 इंच इकडे 2 इंच तिकडे मार्किंग करायची, झिप ओपन करायची आणि हा बेल्ट आपण स्टिच करून घ्यायचा. तर चला मी स्टिच करून घेते. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो हे दोनही साईडचे बेल्ट आहेत ना ते मी स्टिच करून घेतलेले आहे. तुम्हाला झिप ओपन करून पण दाखवते. खूप साऱ्या दाट टिपा मी या बेल्टवरती मारलेले बघा. आतल्या साईडने पण तुम्हाला दिसत असेल आणि वरच्या साईडने पण एकदम जवळून दाखवत आहे. खूप मजबूत टिकाऊ असं आपलं हे साडी कवर किंवा स्टोरेज बॅग आहे ते बनून तयार झालेलं आहे. आणि याच्यामध्ये तुमच्या टोटल 7 साड्या आरामात बसतात. मी खूपदा तुम्हाला याच्यामध्ये साड्या पण ठेवून दाखवलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये आपण रबर शीटचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर अस्तरसाठी पण एक चांगल्या क्वालिटीचं नॉनचा फॅब्रिक आहे ना तो वापरलेला आहे. झिप पण चांगल्या क्वालिटीचे आहे, रनर पण टॉप क्वालिटीचे आहेत. तर तुम्हाला पण माझ्याकडून अशा पद्धतीचं साडी कवर ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढा आणि मला 9356069506 ह्या आपल्या व्हॉट्सअप नंबरला डायरेक्ट
डायरेक्ट मेसेज करून तुम्ही तुमची ऑर्डर बुक करू शकता. तर याचं शिवून रेडी माप किती राहिलं ते सांगते. तर बघा 15 इंच याची लांबी आहे, रुंदी आहे 10 ते 10.5 इंच आणि उंची आहे 6 इंच. तर वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिव.